की मी रायपूरहून आली, मुलांना माहेरी ठेवलं, घरी कोणालाच नाही माहीत, फक्त हजबंड सपोर्ट करतात यासाठी. कारण की लेडीजला लवकर या क्षेत्रासाठी तर नाही करत, पण घरचा सपोर्ट फक्त एवढंच आहे की जर तिचे हजबंड सोबत असेल तर तिला कोणाला विचारायची गरज नाही पडत. तर त्याच्यामुळे मी तेव्हा त्या दिवशी आली, त्या दिवशी मी दादांना म्हटलंही मी की तुम्ही बरोबर गायडन्स नाही केलं, आम्हाला त्रास झाला असं तसं. पण त्या दिवशीच्या नंतर आता त्यांनी एवढा सपोर्ट झाला आहे की असं वाटतं कधी कधी आम्ही खूप त्रास दिला त्यांना. आज त्यांना म्हणजे ते अक्षरशः बोलायला लागले की तुम्ही लोक जे विचारत ते विचारत नाही, भलतंच विचारता. आणि दुसरी गोष्ट, मी तुमचे व्हिडिओज 2 महिन्यापासून बघत आहे. माझा भाऊ आला होता इथे करायसाठी, त्याच्याकडे दिवाळीला गेली, तर त्याच्या आधी मला हजबंडनी म्हटलं होतं तू शेअर मार्केट बघ हे ते सगळं, कारण की मी टीचिंग करत होती पण महाराष्ट्रात, पण छत्तीसगड गेल्यामुळे मी बंद केलं सगळं. पण त्यावेळेस तुमचे व्हिडिओ त्यांनी 1 घंट्याचा मला पाठवला होता. मग मी रोज बघायची, मग यांना म्हणायची जाऊ का, कधी ते जाऊ का. पण मी हा विचार केला, मी स्टार्टिंगला अकाउंट ओपन झालं, सगळं झालं, मी ऑप्शनमध्ये पण कधी करून बघितलं, म्हटलं करून बघायचं, ठीक आहे ना, थोडंफार गेलं तर गेलं, एवढा विचार नाही केला. बरं विचारायची नाही, यूट्यूबवर फक्त व्हिडिओ चालू होते माझे. पण माझा एक देर आहे, तो त्यांनी केलं होतं, तर त्याला विचारलं, म्हटलं कम्युनिटी काय आहे, तो बोलते वहिनी मला माहीत नाही. मग म्हटलं की याला माहीत नाही, मग नेमकं काय आहे. मग व्हिडिओज बघितले, त्याचेही बघितले, तुमचं बघतच होती मी, तर म्हटलं चला कम्युनिटीत पण बघू. त्याच्यातही ऑप्शन केले, नाही केलं म्हणून नाही, फक्त कॅपिटल बरोबर ठेवलं, जेवढे आले तेवढे आणखी घालवले. पण एवढं होतं की जायचं, एक तरी वेळा ट्रेनिंगला जायचं, पण पहिले विचार केला, पहिले कमवायचं आणि मग जायचं. पण तसं होत नाही, कारण की अभ्यास करायचा असेल तर शिक्षकाकडे जाऊनच करावा लागतो, आपण स्वतःहून काहीच करू शकत नाही. पण माझं असं आहे की आता एवढा आमचा लेडीजचा ग्रुप बनला आहे. आता तुम्ही जसं दुबईचं सांगितलं, आम्ही सगळ्यांनी हेच म्हटलं टार्गेट ते ठेवा, म्हणजे अचीव करू, कुठं ना कुठं तरी करू, भले दुबई नाही त्याच्या आधी तर करू. आणि जसं तुम्ही शिकारीचा बिझनेस म्हणता, हां नाही लोणावळा वगैरे नाही, डायरेक्ट दुबई, कारण की होप थोडी मोठी पाहिजे ना. आणि शिकारीचा धंदा जसं सरांनी म्हटलं, शिकार त्यांनी शिकवली आहे, सिंह ते बसलेले आहे, फक्त आपण जे त्यांनी शस्त्र सांगितले ते वापरायचे कसे हे आपल्यावर डिपेंड आहे. कारण की त्यांचं काम त्यांनी केलं पूर्ण, आपण म्हणून मग नंतर वापरलेच आपण बरोबर नाही, आणि मग दोष त्यांना देण्यात काही अर्थ नाही ना. आपण म्हणतो अरे सरने असं नाही सांगितलं, असं सांगितलं होतं, पण मग नोट्सच नाही वाचत, रोज येतो मी इथे. काल तुम्ही जो होमवर्क दिला, माझ्याजवळ चार्ट वगैरे नव्हता, मोबाईलच होता, तर मी म्हटलं असंच रात्री 11:30ला मी नुसतं ते नॉर्मल चार्ट पाहूनच काढला, बाकी आल्यानंतर विचारलं केला का, सगळेजण म्हणे आम्ही नाही केला, आम्ही नाही केलं. म्हटलं बाई मीच का बरं बसली होती रात्री. मग म्हटलं एखाद्याने जरी काढला असेल, मग तुम्ही सांगायला लागले ना, तर ते काढवायला भले म्हटलं जे मार्केटचं जे टायमिंग होतं आणि त्यानुसार जे पॉईंट्स काढले होते, कितीचं प्रॉफिट झालं हे, म्हटलं तेवढंही मॅचिंग झालं, तर म्हणजे तेवढं तर आलं, हे थोडंसं जाणवलं मला तेव्हा. म्हणून आणि दुसरी गोष्ट सर थँक्यू, खरंच या क्षेत्रामध्ये मुलींना यायला अजून मला वाटत नाही की खूप वाव मिळाला आहे. कारण की एवढ्या ग्रुपमध्ये पाहत होतं आम्ही, फक्त समोरची लाईन असते बस लेडीजची, पण मला असं वाटतं की समोर जाऊन असं झालं पाहिजे की अर्धी संख्या यांची झाली पाहिजे मुलींची. आणि जर तुमचे व्हिडिओज खरंच बघितले सर, मला मी सांगते ना, व्हिडिओज बघूनसुद्धा असं वाटतं की नाही यायलाच पाहिजे. हे एक तुमचा एक तो शिकारीचा धंदा सगळेच करू शकतात म्हणता ना, लेडीजही चांगल्याने करू शकते, याचा कॉन्फिडन्स आहे. थँक्यू सर.